आणि आता पाहूयात प्रचारासंदर्भातील टॉप 9 बातम्या। डोंबिवलीत रवींद्र चव्हाणांनी मॉर्निंग वॉक वेळी मतदारांशी संवाद साधला। बागशाळा मैदानात तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांशी संवाद। नागपुरात पिकअप टेम्पोच्या बोनेटवर उभं राहून उमेदवाराचा प्रचार। प्रमोद घरडेंचा टेम्पोच्या बोनेटवर उभं राहून मतदारांशी संवाद। घरडे उमरेडमधून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात। धाराशिवमधील मनसे कार्यकर्त्यांकडून अमित ठाकरेंसाठी तुळजाभवानीला साकडं। अमित ठाकरेंच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचं तुळजाभवानीला साकडं। पाथरीत अपक्ष उमेदवार बाबाजानी दुर्राणींकडून शेवटच्या टप्प्यात जोरदार प्रचार सुरू। दुर्राणी यांच्याकडून गावांमध्ये भेटीगाठी घेत मतदारांना आवाहन। भाजपचे उमेदवार अतुल भोसलेंकडून जोरदार प्रचार सुरू। कराड दक्षिणमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेत प्रचार। अपक्ष उमेदवार इंद्रजित गुजर यांची कराडमध्ये भव्य पदयात्रा। पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग। कल्याण पश्चिमचे जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार राकेश मुथा यांचे बॅनर फाडले। बॅनर फाडल्यानं उमेदवाराचा रस्त्यावरच ठिय्या। विरोधकांकडून बॅनर फाडले जात असल्याचा मुथा यांचा आरोप। पुण्यातील ब्राह्मण समाजानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचाही महायुतीला पाठिंबा। नागपुरातील पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठा महासंघाची घोषणा।